नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा VCC ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण आर्थिक नियोजन हा चॅप्टर स्टार्ट केला होता. त्याचा आपण सगळ्यांची ओळख, GST म्हणजे काय, त्याची GSTची सुरुवात कोणत्या तारखेपासून झाली, बरोबर आहे. CGST म्हणजे काय, SGST म्हणजे काय, या सगळ्यांचा आपण काय केला होता, अभ्यास केला होता. आणि त्याच्यातला सराव संच तो तुमचा पहिला आहे, ठीक आहे. त्या सराव संच फर्स्टमधले आपण हे 2 एक्झाम्पल सॉल्व केले होते, बरोबर आहे. 4.1 मधला पहिला आणि दुसरा आपण काय केला होता, सराव संच म्हणजे पहिला आणि दुसरा प्रश्न आपण सराव संच 4.1 मधला सोडवला होता. आता या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचंय, राहिलेले आपले पुढचे जे प्रश्न आहेत आपल्याला ते सोडवायचे, ठीक आहे. सो चला आपण जाऊया आपल्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय सांगितलं बघा, की रियाल पेंटने प्रत्येकी 28 रुपयांच्या किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकत घेतले. आता त्यांनी 28 रुपयांच्या 2800 रुपयांच्या किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे घेतले. प्रत्येकी म्हणजे काय बरं, तर एका डब्याची किंमत तुमची किती आहे बरं, 2800 रुपये. तर दुसऱ्या पण डब्याची किंमत किती असेल बरं, आपल्याकडे 2800 रुपये असेल, बरोबर आहे. याचा अर्थ टोटल किती झालं बरं, 5600, बरोबर आहे. याचा अर्थ 2 डब्याची किंमत किती झाली, 5600. त्यांनी काय सांगितलं की जीएसटीचा दर 28% असल्यास त्या बिलामधील CGST व SGST किती रुपयावर आकारला असेल हे सांगा. म्हणजे आपल्याला काय सांगायचं की याच्यावरती 28% काय सांगितलंय त्यांनी, त्या बिलावरती आपल्याला काय केलंय, GST लावलंय त्यांनी. मग मला सांगा आता 5600 आहे, बरोबर आहे. किती बघा, रियाल पेंटने प्रत्येकी 28 रुपयांच्या किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे घेतले. प्रत्येकी म्हणजे एका डब्याची किंमत किती आहे, 2800 रुपये. तर 2 डब्याची किंमत किती होईल बरं, मग 5600. त्याच्यावर किती टक्के GST सांगितला बरं त्यांनी, 28% GST सांगितलाय, बरोबर आहे. मग आता 28% GST असल्यास त्या बिलामधील CGST व SGST ची किती रुपयावर आकारला असेल हे सांगायचंय. म्हणजे CGST व SGST चा आपल्याला काय करायचंय, दर किती असेल तो सांगायचा, किंवा त्याच्यावरचा टॅक्स किती असेल हे सांगायचंय. मग आता मला सांगा, त्यांनी काय सांगितलं 28%. आता मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं बघा की हे टक्के कुणावर असतात बरं, 100 वरती. म्हणजे याचा अर्थ काय झालं बरं, 28 भागिले काय घ्यावं लागेल बरं, 100 गुणिले किती घ्यावं लागेल बरं, आपल्याला 5600, बरोबर आहे. सो आपल्याला या प्रकारे सोडवावं लागेल. म्हणजे याचा अर्थ काय झालं बरं, की हे 2 शून्य कट होतील, हे 2 शून्य 2 कट होतील. म्हणजे 28 गुणिले किती आलं बरं, 56. पण हा कुणाचा दर आला बरं, हा GSTचा आला. हा कुणाचा दर आलाय, GSTचा. कारण की GST त्यांनी 28% सांगितलाय. पण आपल्याला विचारलं कुणाचं बरं, CGST आणि SGST. मग आता CGSTचा किती असेल बरं, तर GSTच्या हाफ काय असतो बरं, CGST आणि SGST असतो, बरोबर आहे. CGST आणि कोण असतो बरं, SGST. याचा अर्थ हा 28% आहे, बरोबर आहे. तर 28%च्या हाफ म्हणजे किती टक्के असायला पाहिजे बरं, 14%. कोण बरं, CGST आणि SGST. जर तुम्हाला GSTचा दर विचारला तर तुम्ही यांचा गुणाकार करा, हा तुमचा GSTचा दर असेल. पण आपल्याला जर CGST आणि SGSTचा विचारलाय तर CGST आणि SGST दोन्ही इक्वल असतात. याचा अर्थ याच्या अर्धे अर्धे करायचे, तर 28च्या अर्धे म्हणजे किती झाले, 14%, बरोबर आहे. आता तुम्हाला 14%वरती 100 आला 14, तर तुम्हाला कुणावर विचारले बरं, 2800 आपल्याला 2 डब्याची काढायची ना. सो किती वर बरं, 5600 वर किती यायला पाहिजे, म्हणजे 5600 वर. तर काय होईल बरं, हे 2 शून्य कट होतील, हे 2 शून्य कट होतील, बरोबर आहे. 14 सखी किती होतील, 84, 8 4 8, 14 5 70 आणि 8 78. म्हणजे याचा अर्थ GST सहित त्याची जी किंमत असेल ती किती असेल बरं, आपल्याला ती किंमत GST ची असायला पाहिजे 14% म्हणजे किती, 784 रुपये. लक्षात येते काय आलं, क्वेश्चन काय सांगितलं त्यांनी सांगितलं होतं की रियाल पेंटने प्रत्येकी एका डब्याची जी आहे ती 2800 रुपयाची किमतीचा एक डब्बा घेतलाय. अशा किती डबे घेतले बरं, 2. तर 2 डब्याची किंमत किती झाली बरं, 5600. पुढे काय सांगितलं की त्याचा GSTचा दर 28% दिलाय. जर आपल्याला GST काढायचं आहे तर किती होईल बरं, या दोघांचा गुणाकार करायचा आहे. पण आपल्याला जर CGST विचारलं तर काय करावं लागेल बरं, GST काढायची गरज नाही. काय करायचं, GSTच्या अर्धी असेल, सो GST आपली 28 आहे, तर CGST किती असेल बरं, CGST तुमची 14 असेल. सो 14%वरती आपण काय केलं, त्याला कॅल्क्युलेट केलं. लक्षात येतंय. सो कसं काढायचं का आलं, तुम्हाला कुठलेही जरी टक्के काढायचे असतील. आता आपल्याला हे जे 14 म्हणजे काढायचे होते जे, बरोबर आहे, 14% हे कशावर काढायचे होते बरं, आपल्याला 5600 वर, बरोबर आहे. कुठे गेला तो, हा इथं. तर आपल्याला हे जे 14% काढायचे कुणावर काढायचे बरं, 5600 वर. सो तुम्हाला कुठलाही प्रश्न देऊ द्या, कसाही विचारू देऊ द्या, तुम्हाला जर त्याच्यावरती टक्के काढायचे तर सगळ्यात काय करायचं, जे तुम्हाला टक्के विचारले ते वर लिहायचे,
त्याच्या खाली काय करायचं 100 लिहायचं गुणिले, आता कशावर विचारलं आपल्याला 5600 वर, तर ते झालं तुमचे टक्केवारी. जसं मी म्हटलं तुम्हाला की 5% सूट, 10% सूट, 20% सूट, बरोबर आहे. सो तुम्ही त्याला काय करू शकता, इझिली कॅल्क्युलेट करू शकता. लक्षात येतंय. सो अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं होतं, या प्रश्नाला सोडवायचं होतं. लक्षात येतंय. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय सांगितलं बघा, एका रेस्टॉरंटमधील बॅटरीची खरेदी मूल्य 5806 रुपये आहे, बरोबर आहे. सो त्याची खरेदी मूल्य किती आहे बरं, 586 रुपये. ठीक आहे, किती आहे बघा, 586 रुपये आहे. तर जीएसटीचा दर 18% आहे. त्याच्यातला जीएसटीचा दर किती सांगितलं बरं आपल्याला, 18% सांगितलाय, बरोबर आहे. पुढे काय सांगितलं बरं, तर ग्राहकाला तो बॅटरी किती रुपयांना मिळेल. त्यांनी सांगितलं की एका बॅटरी जी आहे त्या बॅटरीची खरेदी मूल्य किंमत किती आहे बरं, 586 रुपये. म्हणजे समजा तुम्ही दुकानात गेले आणि तुम्हाला त्यांनी सांगितलं की ही जी बॅटरी आहे ही 586 रुपयाला आहे, पण याच्यावर तुम्हाला किती टक्के जीएसटी द्यावा लागेल बरं, 18% जीएसटी द्यावा लागेल. किती टक्के सांगितलं त्यांनी तुम्हाला, 18% जीएसटी द्यावा लागेल. आता 18% जीएसटी द्यायचा म्हणजे काय बरं, तर सगळ्यात सोपं काय सांगितलं होतं मी, 18% जीएसटी म्हणजे काय, 100ला किती रुपये बरं, 18 रुपये. तर 586ला किती, तर तुम्हाला 586नी काय करायचं, याला फक्त गुणायचंय. लक्षात येतंय. सो तुम्ही याला भाग द्या. याला जर भाग दिला तर आता बऱ्याच जणांना भागाकारचा प्रॉब्लेम येतो बघा. तर काय करायचं, जेवढे शून्य दिले खाली तेवढे पॉईंट काय करायचं, मागे यायचं. म्हणजे हे 2 शून्य दिले तर 2 पॉईंट मागे या. म्हणजे किती बरं, 0, 1 आणि 8. मी काय केलं, 2 पॉईंट मागे आलो. म्हणजे कुठे यायला पाहिजे, इथं. गुणिले किती बघा, 586. गुणिले किती बघा, 586. तर तुम्हाला या प्रकारे फक्त काय करायचं होतं, याला सॉल्व्ह करायचं होतं. लक्षात येते. सो आता बघा, आपण याचा जर गुणाकार केला तर तुम्हाला गुणाकार किती यायला पाहिजे बघा, याचा गुणाकार यायला पाहिजे, जर गुणाकार केला तर 105.46. ठीक आहे, तुम्हाला गुणाकार येत असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही याला असा पण गुणाकार करू शकता, 586 गुणिले 0.18. ठीक आहे, असा गुणाकार केला तरी बघा तुम्हाला एवढा गुणाकार येतोय का. म्हणजे काय झालं बघा, 8नी याला गुणायचं, 8 सक किती होतील, 48, बरोबर आहे. हातच्या आले किती बघा, 4, 8 8 64, बरोबर आहे. 64 आणि 4 किती झाले बघा, 68, बरोबर आहे. परत हातचे किती आले, 6, 8 1 8 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 40 आणि 6 किती झाले बघा, 46, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं प्लस, आता 1नी गुणलं ते 6 होईल, इथं किती होईल बरं, 8, इथं किती होईल 5. त्याच्यानंतर कशाने गुणायचं बरं, शून्यानी. तिथं 0 0 0 बरोबर आहे. आता याची जर बेरीज केली तर हे 8 होतील, 8 आणि 6 किती होतील बघा, 14. हा चाला 1. सो 8 आणि 6 परत किती झाले, 14, 14 आणि 15. आता इथं 4 आणि 5 किती झाले, 9. हातचा आला 1, 10. सो इथे 0 आणि इकडे हातचा परत एक आला 105. पण किती संख्येनंतर पॉईंट आहे बरं, 2 संख्येनंतर. म्हणजे 105 पॉईंट किती यायला पाहिजे, 48. आपण सांगितलं 46. सो आपलं थोडंसं जवळ आलं, चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये. 146 लिहिलं असतं तरी पण चाललं असतं. याचा अर्थ काय झालं बघा, की तुमचा जो जीएसटी 18%, तर 18% जीएसटी चाललाय. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल, ती खेळणी आहे 500, म्हणजे सॉरी त्याची बॅटरी आहे 586 रुपयाला, पण तुम्हाला जीएसटी किती द्यावा लागला बरं त्याच्यावर, 105.48 रुपये. लक्षात येते. सो 586 रुपयाची ती किंमत, म्हणजे बॅटरी सॉरी, तर ती तर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला त्याच्यासोबत काय द्यावं लागेल बरं, 105.48 पैसे पण द्यावे लागतील. म्हणजे याचा अर्थ ती तुम्हाला एकूण किती रुपयाला पडेल बरं, तर यांची तुम्हाला बेरीज करायची. हे 8, हे 4, 6 आणि 5 11, हातचा आला 1, 9 आणि हे 6, म्हणजे तुम्हाला 691.48 रुपये पूर्ण द्यायचे. ओरिजिनली त्याची किंमत किती आहे बरं, 586 रुपये, पण तुम्हाला जीएसटी द्यावा लागला म्हणून ती किती रुपयाला झाली, 691.48 रुपयाला झाली. लक्षात येते. प्रश्न का आला, त्यांनी काय सांगितलं की एका रेस्टॉरंटमधील बॅटरीची खरेदी मूल्य 586 रुपये आहे, जीएसटीचा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बॅटरी किती रुपयांना मिळेल. आता खरेदी मूल्य म्हणजे याचा अर्थ आपल्याला ती घ्यायची जी किंमत आहे ती, आणि जीएसटीचा दर कसा झाला बरं, वेगळा झाला. सो जीएसटीचा दर वेगळा आहे, तर आपल्याला ते मिळून किती रुपये हे सांगायचं आहे. लक्षात येते. सो किती आहे बरं, 691.48. लक्षात येते. ठीक आहे, चला मग आता पुढचा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊया बघा. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय सांगितलं बघा, की खेळण्यामध्ये एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटीसह किंमत एकूण 1770 रुपये. म्हणजे याचा अर्थ काय झालं बरं, की ही जीएसटी सहित तुमची किंमत आहे. लक्षात येतं का, जीएसटी मिळून 1770 रुपये, म्हणजे जीएसटीला ऍड करून त्याच्यामध्ये ती किंमत अधिक जीएसटी या दोघांची मिळून तुम्हाला 1770 रुपये किंमत झाली. पुढे काय सांगितलं बघा,
जीएसटीचा दर 18% आहे. आता जीएसटी किती सांगितलं बरं याच्यावरती? 18% दर सांगितलाय. ठीक आहे. पुढे काय सांगितलं तर त्या कारची कराशिवाय किंमत किती व त्यावरील सीजीएसटी व एसजीएसटी किती, म्हणजे हे कर मिळून 1770 आहे. तर आपल्याला बिना करासह किंमत किती असेल हे सांगायचंय. मग मला सांगा टोटल किंमत किती आहे बरं तुमची? 1770 रुपये. बरोबर आहे. मग त्या 1770 कुणाकुणाची किंमत आहे बरं? तर ती जी वस्तू आहे त्याची, बरोबर, जी पण किंमत वस्तूची किंमत असेल त्याची, अधिक अजून कुणाची आहे बरं? जीएसटीची आहे. बरोबर आहे. पण ती वस्तूची किंमत किती आहे हेच माहित नाही आपल्याला. मग आपल्याला काय करावं लागेल बरं? तर 1770 बरोबर ती वस्तू एक्स एवढी आहे असं कन्सिडर करू, कारण की आपल्याला माहित नाही ना किती आहे. आता मला सांगा जीएसटी किती टक्के सांगितलं बरं आपल्याला? 18%. आता 18% कुणावर असायला पाहिजे बरं? 100 वर. बरोबर आहे. 18% कुणावर असायला पाहिजे? 100 वर, कारण की प्रत्येक वेळेस 100 वरच काढत असतात. पण किती बरं? तर कुणावरती आहे? हा एक्स एवढ्या संख्येवरती. का बरं? कारण की हे जो 18% काढताय तुम्ही हा कुणावर काढणार आहात? त्या किमतीवर काढणार आहे. जी पण किंमत तुमची दिलेली आहे, जी पण काढायची आपल्याला त्याच्यावर. जसं तुम्हाला बघा एखाद्या दुकानात वगैरे गेलात तर तुम्हाला सांगतात बघा की एखादी वस्तू आहे ती काय सांगितलंय? 1000 रुपयाला आहे. किती रुपयाला आहे बघा? 1000 रुपयाला आहे. तुम्हाला सांगितलं त्याच्यावर जीएसटी जो आहे, ठीक आहे, तो जीएसटी तुम्हाला 10% आहे. जीएसटी किती आहे बरं? 10%. याचा अर्थ 1000 रुपयावर किती आहे बरं? तर 1000 रुपयावर किती आहे म्हणजे याचा अर्थ काय करावं लागेल तुम्हाला? 10/100. ते 10 रुपये जे आहे 10% जो जीएसटी आहे तो फक्त कुणाला आहे बरं? 100 रुपयाला. मग 1000 रुपयाला किती असेल हे तुम्हाला शोधायचंय. लक्षात येतंय? सो इथून हे 2 शून्य तुम्ही कट करू शकता, म्हणजे 100 रुपये तुम्हाला जीएसटी लागणार आहे. लक्षात येतंय? हेच जर दुसरं उदाहरण घेतलं तर तुम्ही बऱ्याचशा दुकानात जाता बघा, तुम्हाला सांगतात काय की 500 रुपयाला शर्ट आहे, बरोबर आहे, किंवा पॅन्ट आहे, जे पण आहे ते सांगतात. आणि तुम्हाला सांगतात काय बरं की 5% त्याच्यावरती डिस्काउंट आहे. 5% काय देतात बरं? डिस्काउंट. आता 5% डिस्काउंट म्हणजे कसं काढलं जायचं बरं? तर तुम्हाला काय करायचं? 5/100 करायचं, म्हणजे 5% डिस्काउंट कुणावर आहे बरं? हे 100वर 5% डिस्काउंट आहे. आपण केवढ्याची किंमत घेतोय? आपण म्हणजे आपण जी वस्तू घेतोय ती केवढ्याची घेतोय बरं? 500 रुपयाची. लक्षात येत आहे? आपण वस्तू घेतोय ती 500 रुपयाची आहे. त्याला आपल्याला काय सांगितलंय की तुम्हाला 5% डिस्काउंट आहे. 5% डिस्काउंट आहे याचा अर्थ काय की 5 रुपये डिस्काउंट आहे आपल्याला 100 रुपयाला. तर 500 रुपयाला किती आहे? तर तुम्हाला काय करायचं? गुणिले फक्त 500 करायचं. कुणाचं असू द्या. तुम्हाला सांगितलं 2000 रुपयाला 5% डिस्काउंट आहे, तर तुम्ही काय करणार? 5/100 गुणिले 2000. तुम्हाला सांगितलं 20,000 रुपयाला 10% डिस्काउंट आहे, तुम्ही काय करणार? 10/100 गुणिले 20,000. आता याला सोडवा बघा, याला जर सोडवलं तर 2 शून्य 2 शून्य कट होतील, म्हणजे 5 5 25. म्हणजे याचा अर्थ काय झालं की तुम्हाला 25 रुपये, ठीक आहे, तुम्हाला इथं काय झालं बरं? 25 रुपये तुम्हाला कमी द्यायचे. डिस्काउंट हे म्हणजे तुम्हाला 25 रुपये काय आहेत? कमी आहेत. 5% म्हणजेच काय? 25 रुपये. लक्षात येतं? कुणावरती? 500 रुपयावर. आणि 1000 रुपयावर म्हणलं तर किती आहे बरं? 100 रुपये. लक्षात येतं? सो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. डिस्काउंट म्हणजे तुम्हाला कमी पैसे द्यायची गरज आहे. जीएसटी म्हणजे काय? तुम्हाला तेवढे पैसे काय करून द्यावे लागतात? ऍड करून द्यावे लागतात. लक्षात येते? ठीक आहे. सो जाऊया बघा आता आपल्या प्रश्नाकडे. काय सांगितलंय? सो आपण त्याला थोडंसं व्यवस्थित लिहायचा प्रयत्न केलाय. काय सांगितलं बरं त्यांनी आपल्याला? त्यांनी सांगितलं की 1770 रुपयाला जीएसटी सह किंमत आहे, म्हणजे ती किंमत अधिक जीएसटी. पण जीएसटी कुणावर आहे बरं? त्या किमतीवर आहे. तर आपल्याला ते तसं लिहावं लागेल ना. ती किंमत अधिक जीएसटी कुणावर आहे? त्या किमतीवर. याला जर सोडवलं तर काय होईल बघा? हा 1770 तुमचा तसाच राहील. बरोबर आहे. आता याचं काय होतं बरं? 100नी या एक्स ला काय करावं लागेल? गुणावं लागेल. तिरपा गुणाकार करावा लागतो बघा. 100नी या एक्स ला गुणायचं. वरती काय होईल बरं? 18नी कुणाला गुणावं लागेल बरं? एक्स ला. आता या सगळ्यांच्या खाली किती येईल बरं? 100 येईल. बघा काय केलंय? यांचा तिरपा गुणाकार केलाय. हे तर गुणाकारामध्ये येतं, ते तसंच राहील. बरोबर आहे. आता हा भागाकारामध्ये इकडे आला तर काय होईल बरं? गुणाकारामध्ये जाईल. 1770 गुणिले किती होईल बरं? 100. आणि इकडे किती आहे बघा? हा 100 एक्स आहे आणि हा किती आहे बरं? 18 एक्स आहे. तर हे किती झाले बरं? 118 एक्स झाले. आता तुम्हाला इथून एक्स ची किंमत काढायची आहे, तर काय होईल बरं? 1770 गुणिले 100 भागिले किती होईल बरं? 118. आता तुम्ही जर याला भाग वगैरे दिलाय तर तुम्ही काय करा? छोट्या छोट्या संख्येने भाग द्या. अगोदर 2नी द्या, नंतर 3नी जातो का बघा, 4नी जातो का बघा. सो छोट्या छोट्या संख्येने त्याला भाग द्या. त्याला भाग गेल्यानंतर याचं सगळं तुम्ही कॅल्क्युलेशन्स करा. सो आय थिंक मला वाटतं त्याचं उत्तर तुम्हाला 1500 यायला पाहिजे. चेक करा किती येते. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जो जीएसटी आहे, बरोबर आहे, सो तो जीएसटी तुमचा सोडून ती वस्तू किती रुपयाला भेटली तुम्हाला? 1500 रुपयाला. बघा ना, ही किंमत वस्तूची किंमत झाली, त्याच्यावर 18% जीएसटी आहे. वस्तूची किंमत किती झाली बरं? वस्तूची किंमत झाली तुमची 1500 रुपये. त्याच्यावर तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? 18% जीएसटी आहे. मग तुम्हाला ती वस्तू पडली केवढ्याला बरं?
1770 रुपयाला. याचा अर्थ ओरिजिनल किंमत त्याची 1500 रुपये होती, पण जीएसटी मुळे ती वस्तू जी आहे ती वस्तू आपल्याला केवढ्याला पडली बरं? 1770 रुपयाला. याचा अर्थ तुम्ही जर जीएसटी दिला नसता तर ती वस्तू केवढ्याला पडली असती बरं? त्याच्यातून तुम्हाला जीएसटी कमी करायची म्हणजे किती रुपयाला पडली असती आपल्याला? 1500 रुपयाला. याचा अर्थ आपण जो जीएसटी दिलाय तो जीएसटी किती दिलाय बरं? 270 रुपये दिलाय. जीएसटी किती दिलाय? 270. आता मला सांगा मग सीजीएसटी आणि एसजीएसटी किती असेल बरं? तर सीजीएसटी बरोबर कोण असतं? एसजीएसटी असतो. म्हणजेच किती बरं? 270 भागिले किती करावं लागेल आपल्याला? 2, कारण की त्याच्या कसा असतो तो? अर्धा असतो. बरोबर आहे. मग याला जर 2 नी भाग दिला तर किती येईल बरं? 135 आणि 135. बरोबर आहे. याचा अर्थ सीजीएसटी किती येईल? 135 आणि एसजीएसटी पण किती येईल बरं तुमचा? 135 येईल. लक्षात येतं? सो जीएसटी च्या हाफ एसजीएसटी आणि कोण असतं? सीजीएसटी असतं. तर याचा अर्थ या दोघांची जी किंमत आहे ती तुम्हाला कशी भेटेल बरं? सारखी भेटेल. म्हणजे तुम्ही इथं लिहू शकता की सीजीएसटी बरोबर 135 आणि एसजीएसटी बरोबर किती बरं? 135. लक्षात येते? सो सीजीएसटीची आणि एसजीएसटीची किंमत 135 असेल आणि त्या वस्तूची किंमत कराशिवाय किती असायला पाहिजे बरं? 1500 रुपये. म्हणजे न कर भरता 1500 रुपये, कर भरता किती बरं? 1770 रुपये. त्याच्यावर कर किती आला बरं? 270. तर सीजीएसटी आणि एसजीएसटी किती असायला पाहिजे? 135. लक्षात येते? ठीक आहे. सो चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय सांगितला बघा की टी पाटील इलेक्ट्रॉनिक्स एका कंपनीला दीड टनचा व करासह 51,200 रुपयांच्या किमतीचा एअर कंडिशनर पुरवलाय. ठीक आहे. सो 1.5 टन आहे, मला वाटतं आय थिंक इथं 1.5 टन आहे. ठीक आहे. सो 1.5 टनाचा करासह 51,000 रुपये किमतीचा एअर कंडिशन पुरवलाय. आता करासह पुरवलाय, जसं आत्ता प्रश्न बघितलाय तसाच आहे बघा. तुम्हाला काय सांगितलं? करासह, म्हणजे याचा अर्थ 51,000 रुपये जे आहे तर कसे आहेत बरं? त्या वस्तूची मूळ किंमत. बरोबर आहे. अधिक काय बरं? त्याच्यावर जो त्यांनी सीजीएसटी किंवा एसजीएसटी लावलाय तो. आता आपल्याला सीजीएसटी दिलाय, किती दिलाय बरं? 14%. सो 14% भागिले किती? 100 गुणिले ती किंमत जी पण असेल ती, कारण ते 14% कोणावर लावलाय? त्या किमतीवर लावलाय. प्रश्नाचा अर्थ कळतो का बघा? काय सांगितलंय की एक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे, त्यांनी ती वस्तू जी एक आहे, ठीक आहे, ती करासह किती रुपयाला दिली बरं? 51,200 रुपयांना दिली. मग करासह याचा अर्थ काय बरं? ती किंमत अधिक त्याचा कर, कारण की किंमत आणि कर मिळूनच काय होणार आहे? 51,200 होणार आहे. बरोबर आहे. पुढे काय सांगितलं बरं की एअर कंडिशनरवरील सीजीएसटीचा दर दिलाय आपल्याला. किती दिलाय बरं? 14%. आता इथं जीएसटी नाही दिलाय, सीजीएसटी दिलाय. मग मला सांगा एसजीएसटी किती असेल बरं? 14%चा असेल. पण जीएसटी किती असेल बरं? याच्या डबल असायला पाहिजे. बरोबर आहे. जीएसटी किती असायला पाहिजे? याच्या डबल, म्हणजे किती व्हायला पाहिजे बरं? 28%. बरोबर आहे. तर त्यांनी सांगितलं की खालील प्रश्न काय जे पण असतील ते सोडवायला सांगितले. मग मला सांगा, त्यांनी विचारलं की सीजीएसटीचा दर किती आहे? आता इथं तुम्हाला आता सांगितलंय ना, यायला पाहिजे. सीजीएसटीचा दर तुम्हाला दिलेला आहे, तर एसजीएसटीचा दर पण किती असायला पाहिजे बरं? 14%. बरोबर आहे. म्हणजे पहिल्याचा आन्सर काय येईल बरं? 14% येईल. का बरं? कारण की सीजीएसटी बरोबरच कोण असतो? एसजीएसटी असतो. दुसरं काय विचारलं बरं त्यांनी की आकारलेला जीएसटीचा दर किती? आता जीएसटीचा दर किती असेल बरं? जीएसटीचा पण, तर जीएसटीचा दर हा सीजीएसटी किंवा एसजीएसटीच्या कसा असतो बरं? डबल. म्हणजे याचा अर्थ 14 गुणिले 2 म्हणजे किती होईल बरं? 28%. बरोबर आहे. सो जीएसटीचा दर किती असायला पाहिजे? 28%. लक्षात येते? सोपे सोपे प्रश्न आहेत. सीजीएसटी आणि एसजीएसटी हे जीएसटीच्या कशा असतात? अर्धे. आणि जीएसटी कशी असते बरं? सीजीएसटीच्या किंवा एसजीएसटीच्या डबल असते. पुढे काय सांगितलं बघा की आकारलेली कराशिवाय किंमत किती? आता ही जी किंमत आहे ही कशी आहे बरं? कराशिवाय. इथं वाटल्यास लिहूया कराशिवाय किंमत. ठीक आहे. आणि 14% कुणावर लावलाय बरं? त्या कराशिवाय, म्हणजे करावरतीच लावलेला आहे. सो आपण इथं 14% लिहिण्याऐवजी काय करूया? आपण 14% लावण्याऐवजी इथे लिहूया 28. का बरं? कारण की आपण 28% वरती काढू. आता किंमत किती आहे माहिती आहे का? नाही, आपल्याला तेच काढायचं ना, कराशिवाय किंमत किती आहे. सो परत काय लिहावं लागेल बरं? आता तुम्हाला कर माहित नाहीये म्हणजे त्याची किंमत ओरिजिनल माहित नाही, म्हणजे काय लिहावं लागेल? x प्लस 28 भागिले किती लिहावं लागेल बरं? 100 गुणिले परत किती लिहावं लागेल? x. याचा जर तिरपा गुणाकार केला परत, एक मिनिट, याचा जर तिरपा गुणाकार केला तुम्ही परत तर काय होईल बरं? 100 गुणिले x काय होईल बरं? 100x होईल अधिक 28x येईल आणि त्याला भागिले किती येईल बरं? 100. परत हे भागाकारामध्ये इकडे आलं तर काय होईल बरं? गुणाकारामध्ये, म्हणजे 51,200 गुणिले किती येईल बरं? 100 बरोबर इथं किती येईल बरं? 128x येईल. बरोबर आहे.
चेक करा तुम्ही. आता 128 गुणाकारामध्ये इकडे आला तर काय होईल बरं, भागाकारामध्ये, म्हणजे 51,200 गुणिले 100, त्याला भागिले किती येईल बरं, 128, बरोबर काय येईल इथं x येईल. लक्षात आलं काय केलं आपण ते. सो आपल्याला सांगितलं होतं कराशिवाय, लक्षात ठेवा, कराशिवाय किंमत काढायची असेल तर ती सगळी किंमत लिहायची. कर किती म्हणजे कराशिवाय किंमत किती माहित नाही त्याला x म्हणायचं, आणि किती टक्के कर सांगितलाय तर तो पण लिहायचा आहे, आणि कुणावर तर त्या x एवढ्या किमतीवर, कारण ती किंमत आपल्याला माहितच नाहीये. सो आता याला तुम्हाला काय करायचंय, सिंपल पद्धतीने सॉल्व्ह करायचं. याला तुम्ही दोन्ही वगैरे भाग द्या. ठीक आहे. सो याला जर तुम्ही भाग दिला तर कितीचा भाग जातो बघा, 51,200 गुणिले 100, बरोबर आहे. किती आहे बघा, 51,200 गुणिले किती आहे बघा 100 भागिले खाली किती आहे बघा 128. तुम्ही छोट्या छोट्या संख्येने भाग देऊ शकता. ठीक आहे. जसं की आता याला जर दोन्ही दिलं तर 2 होतील, 2 8 होतील. याला जर दोन्ही भाग दिला तर 50 येईल, बरोबर आहे. अजून याला जर तुम्ही भाग दिला तर वर किती आहे बघा 51,200 गुणिले 50 भागिले किती आहे बघा 64. परत याला दोन्ही भाग दिला तर 25 येईल. याला परत दोन्ही भाग दिला तर 2×6 आणि 2×2 किती होतील 4, बरोबर आहे. अजून याला भाग दिला दोन्ही तर अजून तुम्ही याला कमी करू शकता. किती होईल बघा इथं, इथे येईल तुमचं 16, बरोबर आहे. आणि इथं तुमचा परत काय होईल बघा 2×2 4, 1 उरल, 2×5 10, परत 2×6 12, इकडे तुमचं एवढं येईल. म्हणजे इथं किती आलं बघा 25,600 गुणिले 25 भागिले किती आलं बरं 16. अजून याला 4 भाग दिला तर 4 चौक 16 होईल. इथं किती होईल बघा 4 सख 24, परत 1 उरला, इकडे गेला, बरोबर आहे. किती झाले 16, परत 4 चौक 16, सो एवढं येईल. परत याला 4 भाग द्या. जर याला 4 भाग दिला तर किती येईल बघा, वर राहिलं तुमचं 64, त्याच्यावर 2 0 गुणिले 25 भागिले खाली किती आलं बरं 4, परत 4 1 4, इथं पण द्या बघा 4 1 4 उरले 2, 4 सख 24, म्हणजे इथं 1600 आले, बरोबर आहे. 25 भाग दिला तर 0 0, बरोबर आहे. सो 25 0 0, इथं पण 25 0 0, सो 25 चौक 100 आणि 25 सख किती होतील 150. सो परत किती उरतील 15, 25 1 25, 25 आणि 15 किती होतील बरं 40. याचा अर्थ 40,000 यायला पाहिजे. चेक करा तुम्ही. सो x ची किंमत इथं किती यायला पाहिजे 40,000. म्हणजे करासह किंमत किती असेल त्याची, कर सोडून 40,000 असायला पाहिजे. लक्षात येते कसं कसं सोडवलंय. सो तुम्हाला भागाकार असा येत असेल तर तुम्ही करू शकता, तुम्हाला डायरेक्ट पण येत असेल तर डायरेक्ट पण करू शकता. पहिल्यांदा छोट्या छोट्या संख्येने भाग द्यायचा, नंतर काय करायचं मोठ्या संख्येने तुम्हाला भाग येत असेल तर द्या. मी छोट्या छोट्या संख्येनेच दिलाय, सो तुम्ही छोट्या छोट्या संख्येने देऊ शकता किंवा मोठ्या मोठ्या संख्येने पण देता येतो. लक्षात येते. सो अशा प्रकारे तुम्हाला त्याचं उत्तर काढायचं होतं. आता काय सांगितलं बरं की आकारलेली कराशिवाय किंमत. आता आकारलेली कराशिवाय किंमत किती झाली बरं तर 40,000, बरोबर आहे. याचा अर्थ तुम्ही 51,200 दिले पण त्याच्यावर कर किती झालाय बरं 40,000 कराशिवाय. सो करासहित किती असायला पाहिजे बरं मग 40,000च्या वरचे ते 10,000 आणि हे किती आहेत बरं वरचे 1200, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ किती झाले नाही 1200 नाही 11,200, बरोबर आहे. का, कारण की बघा ना 40,000 जी आहे ही कोणती आहे बरं, ही आहे तुमची कराशिवाय म्हणजे विदाऊट कर, आणि करासहित किती आहे बरं 51,200. मग आता तुम्हाला काय करावं लागेल, एवढे इथून मायनस करावे लागतील, बरोबर आहे. सो किती 0 0 2 1 आणि 1 म्हणजे 11,200 ही तुमची काय राहील बरं कर राहील. लक्षात येतं 11,200 काय राहील कर राहील. म्हणजे प्रश्न काय काय दिला आता ते समजून घ्या. आता जीएसटी ची एकूण रक्कम किती येईल बरं, तर जीएसटी ची एकूण रक्कम येईल किती यायला पाहिजे बरं 11,200. लक्षात येते. सीजीएसटी आणि एसजीएसटी याची एकूण किंमत किती असायला पाहिजे बरं जीएसटीच्या हाफ असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ 11,200च्या किती यायला पाहिजे हाफ, म्हणजेच किती येईल बरं दोन्ही याला भाग द्या बघा 2 1 2, 2 5 10 उरला 1, 2 6 12 म्हणजे किती यायला पाहिजे 5,600. लक्षात येतं. काय काय सांगितलं प्रश्न नीट समजून घ्या बघा. त्यांनी सांगितलं की 51,200 रुपये करासहित होती आणि 14% तुम्हाला सीजीएसटीचा दर दिला, जीएसटीचा नाही. पहिला विचारलाय सीजीएसटीचा दर एवढा आहे तर एसजीएसटी किती असेल तर त्याच्या एवढाच असायला पाहिजे. जीएसटी किती असायला पाहिजे तर त्याच्या डबल म्हणजे किती असायला पाहिजे बरं 28%. त्याच्यानंतर काय सांगितलं आकारलेला कराशिवाय किंमत. तर याच्या अगोदरच प्रश्न बघितला आपण कराशिवाय कशी किंमत काढणार, ती किंमत म्हणजे जे पण करासहित किंमत दिली ती बरोबर काय लिहिणार कराशिवायची किंमत म्हणजे x अधिक किती टक्के सांगितलाय 100 आला ते गुणिले परत तुम्हाला काय लिहावं लागेल x लिहावं लागेल.
मग यांचा गुणाकार वगैरे करायचा, तिथून एक्सची किंमत काढायची. ही किंमत जी आली ही कराशिवाय किंमत आलेली आहे. म्हणजे 40,000 रुपये ओरिजिनल त्याची किंमत आहे, पण तुम्हाला 28% GST लागल्यामुळं तुम्हाला किती रुपये द्यावे लागले बरं कर त्याच्यावरती? 11,200 रुपये कर द्यावा लागला. मग त्यांनी सांगितलं की जीएसटीची एकूण रक्कम किती? तर 11,200. CGST आणि SGST ची एकूण रक्कम किती बरं? तर याच्या अर्धी म्हणजे किती व्हायला पाहिजे बरं? 5,600. सो CGST आणि SGST ची एकूण रक्कम प्रत्येकी किती असायला पाहिजे? 5,600 5,600. लक्षात येते? आता या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा की प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गृहामधून 40,000 रुपयांची छापील किमतीची वॉशिंग मशीन विकत घेतली. विक्रेत्याने 5% सूट दिली. म्हणजे त्यांनी काय केलं? 40,000 रुपयाची वस्तू घेतली, पण त्याच्यावर त्याला 5% सूट मिळाली. ठीक आहे. पुढे काय सांगितलं? जीएसटीचा दर 28% आहे. तर प्रसादने ती वॉशिंग मशीन कोणत्या किमतीस मिळवली? त्या बिलामधील जीएसटी, CGST व SGST ची रक्कम तसेच आकारलेली कराशिवाय किंमत किती असेल? म्हणजे हे करासहित आहे. ठीक आहे. सो आपल्याला काय करावं लागेल? अगोदर 5% सूट दिली आहे, म्हणजे ती किंमत केवढ्याला आहे मूळ, म्हणजे ती केवढ्याला भेटली आपल्याला हे बघावं लागेल. बरोबर आहे. सो बघा आता 5% सूट म्हणजे कुणावर असते बरं? 100 रुपयावर. पण आपल्याला किती रुपयावर काढायची आहे ती? 40,000. लक्षात येते? म्हणजे कसं करावं लागतं? 5% सूट म्हणजे 5/100 गुणिले किती किमतीची आहे ती वस्तू, त्याने काय करायचं? त्याला गुणायचं. किती किमतीची आहे बरं? 40,000 रुपये किमतीची आहे. आणि किती टक्के सूट दिली आहे बरं? 5%. याला जर कॅन्सल केलं बघा तर हे 2 शून्य कट होतील आणि याला जर सोडवलं, ओके ठीक आहे बरोबर आहे. सो याला जर सोडवलं तर 5 गुणिले किती येईल बरं? 400, म्हणजेच किती येईल बरं? 2,000. याचा अर्थ त्याला 2,000 रुपये काय भेटली? ती किंमत सूट भेटली. सूट म्हणजे काय? कमी भरायचे. याचा अर्थ त्याची किंमत होती बघा 40,000 रुपयाची आणि त्याला त्याच्यावरती 5% सूट भेटली, म्हणजे 2,000 रुपये सूट भेटली. याचा अर्थ त्याला ती किंमत जी आहे ती किमतीची प्राइस किती आहे, म्हणजे त्या वस्तूची प्राइस किती असायला पाहिजे बरं? 38,000 रुपये. लक्षात येते? सो त्यांनी काय सांगितलं की बाबा ही वस्तू आहे 40,000 रुपयाला आहे, पण आम्ही तुम्हाला 5% डिस्काउंट देऊ. मग 5% डिस्काउंट देऊ म्हणजे याचा अर्थ ती किती कमी झाली बरं? 38,000 रुपये त्याची वस्तू झाली. म्हणजे 2,000 रुपये काय झाले? ती कमी झाली. पुढे काय सांगितलं बघा? तर त्या किमतीस आपल्याला काय सांगितलं? तर त्या बिलामधील CGST व SGST काढा. आता बघा जीएसटीचा दर किती आहे बरं? 28%. बरोबर आहे. तर CGST आणि SGSTचा दर किती असायला पाहिजे बरं? 14%. का बरं? कारण की ते त्याच्या कसं असतं? हाफ असतं. बरोबर आहे. पुढे काय सांगितलं बघा? तर प्रसादने ती वॉशिंग मशीन कोणत्या किमतीस मिळवली? त्या बिलामधील CGST व SGST ची रक्कम तसेच आकारलेल्या कराशिवाय किंमत किती? आता बघा आकारलेल्या कराशिवाय किंमत किती म्हणजे काय? आता किती कर लागला बरं त्याला? 14%. कुणाचा? CGSTचा आणि SGSTचा. बरोबर आहे. कुणावर लागला बरं? 38,000वर. म्हणजे याचा अर्थ 14 भागिले काय करावं लागेल? 100 गुणिले किती करावं लागेल बरं? 38,000. बरोबर आहे. सो हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट करा, म्हणजे काय करावं लागेल? 14 गुणिले काय करावं लागेल? 380. बरोबर आहे. तर याचा गुणाकार करा. 380 इथं गुणिले काय करावं लागेल बरं? 14. सो 4 ने गुणलं तर 0. 8 चौम किती येईल? 32. 7 आले 3. 4 त्रिक 12 आणि 3 किती होतील बरं? 15. बरोबर आहे. याला 1 ने गुणा तर 0 8 आणि इथे किती येईल बरं? 3. याची जर बेरीज केली तर 0 2 इथे किती येईल बरं? 8 आणि 5 13. बरोबर आहे. हाचा आला 1 3 आणि 1 4 आणि 1 5 म्हणजे 5,320 रुपये. म्हणजे याचा अर्थ त्याला जो 14% जीएसटी लागला तो किती लागला बरं? 5,320. CGST सॉरी आपण कुणाची काढली? CGST ची काढली. आता मला सांगा SGST पण किती असेल बरं? SGST पण 5,320 असेल. म्हणजे हा तुमचा जर CGST कन्सिडर केला तर SGST पण किती असायला पाहिजे बरं? 5,320 रुपये असायला. लक्षात येतं? CGST आणि SGST त्यांनी काय सांगितलं? तर त्या बिलामधील CGST व SGST ची रक्कम काढा. म्हणजे याचा अर्थ ती वस्तू 38,000 रुपयाला आहे, पण त्याच्यावर त्यांनी GST किती लावलाय? सॉरी GST 28% लावलाय, पण CGST आणि SGST किती लागलाय बरं त्याला? 14%. म्हणजेच किती? 5,320 5,320. तर याचा अर्थ काय करावं लागेल तुम्हाला? त्या वस्तूमध्ये टोटल ऍड करावं लागेल GST. म्हणजे किती? 5,320 अधिक 5,320 म्हणजे किती होईल बरं? 3 आणि 3 6 5 आणि 5 10 आणि 8 18 हातचा 1 म्हणजे 48,640 रुपये. याचा अर्थ त्याला ती कराशिवाय आणि करासहित त्याला किंमत किती भेटली बरं? 48,640 रुपयाला त्याला काय करावं लागेल? ती किंमत घ्यावी लागेल. लक्षात आलं? प्रश्न काय काय सांगितलं कळालं का? त्यांनी काय सांगितलं की 40,000 रुपयाची छापील किमतीची एक वस्तू होती, त्याच्यावर 5% सूट मिळाली. 5% सूट मिळाली म्हणजे याचा अर्थ 2,000 रुपये कमी झाले, म्हणजे ती वस्तू आपल्याला 38,000 रुपयाला भेटली. पुढे काय सांगितलं? तर प्रसादने ती वॉशिंग मशीन कोणत्या किमतीस मिळवली?
आता कोणत्या किमतीस मिळवली म्हणजे त्याच्यामध्ये कर पण ऍड करावा लागेल आपल्याला, बरोबर आहे. पुढे काय सांगितलं, त्या बिलामधील CGST व SGST ची रक्कम काय असेल. मग मी 28% का बरं नाही काढली, कारण की आपल्याला त्यांनी CGST व SGST ची किंमत विचारली, त्याच्यामुळे मी काय केलं, CGST व SGST ची किंमत सांगितली. लक्षात येतं. पुढे त्यांनी काय सांगितलं, तसेच कराशिवाय किंमत किती असेल ते पण सांगायचं, म्हणजे करासहित पण सांगायचंय आणि कराशिवाय पण. सो करासहित किंमत किती असेल बरं, 5320 CGST, 5320 SGST यांची टोटल सगळ्यांची जर केली तर 48640 येईल. ही कशी आली, ही करासहित आली. कराशिवाय म्हटलं तर कर त्याच्यातून काय करायचं, फक्त आपल्याला मायनस करायचं. लक्षात येते. सो अशा प्रकारे तुम्हाला हा लास्टचा जो प्रश्न होता हा सोडवायचा होता. क्लिअर आहे इथपर्यंत. सो अशा प्रकारे तुमचा सराव संच 4.1 इथे संपला. राहिलेले जो आहे पार्ट्स, ठीक आहे, 5.2 किंवा त्याच्या पुढचे जेवढे पण ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. तोपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस करा. थोडासा कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेटेड पार्ट आहे, थोडासा वेळ लागतोय याच्यामध्ये, ठीक आहे. बट तुम्ही जर एकदा शिकलात की GST CGST कसं काढायचं आहे तर तुम्हाला हे एक्झाम्पल्स इझिली कॅल्क्युलेट करता येतील. ओके. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.